हे चला रे, आता थोडेच दुकानं राहिली आहेत, एवढे संपून टाकू, उशीर पण झालाय. काका, वर्गणी गणपतीची. हा, किती करायची? दादा, काय तुमच्या स्वेच्छेने काय द्यायचे ते द्या ना, आमची काय जबरदस्ती नाहीये. काय स्वइच्छेने? आईला मी पहिल्यांदाच मंडळ बघितलं राव तुमचं स्वइच्छेने पाहिजे म्हणून. या वर्षी आमच्या मंडळाने ठरवलंय कुणाला जबरदस्ती करायचं नाही, जे देतील ते स्वइच्छेने घ्यायची. मानला राव तुम्हाला, पहिल्यांदाच मंडळ बघितलं बरं का तुमचं स्वइच्छेने द्या म्हणून. नाही तर दुसरे 500 द्या, 1000 द्या, नाही तर काही काही लोक डायरेक्ट लिहूनच आणतात एवढंच करायचं आणि तेवढंच करायचं. दादा, कसं आहे माहितीये का, मग आम्ही तुमच्याकडून जबरदस्तीने 500, 1000 घेऊ शकतो, पण तुम्ही तो चांगल्या मनाने देणार आहे का? तुम्ही आम्हाला 4 शिव्या देणार, आमच्या मंडळाच्या नावाने 4 शिव्या घालणार, आणि तुमच्या तळतळीचा पैसा आम्हाला अजिबात नकोय. अशाने आमचा गणपती बाप्पा आम्हाला पावल का? खरंच तुमचे विचार आहे ना खूप चांगले आहे बरं का. सगळ्या मंडळांनी ना तुमच्या मंडळाचा आदर्श घेतला पाहिजे. भाऊ, तुम्ही एवढं बोलत लय चांगलं झालं. कितीची पावती करू सांगा. आतापर्यंत जेवढं मंडळ आलंय ना माझ्याकडं, तेवढं जबरदस्तीने मला पैसे मागितलेत, पण मी कोणालाही ना 101 रुपयाशिवाय कोणाला दिलेलं नाहीये. पण तुमचे विचार जे आहेत ना ते मला खूप चांगलं वाटलं, म्हणून मी स्वइच्छेने तुम्हाला 501 रुपयाची वर्गणी देणार आहे बरं का, ते पण तुमचे विचार चांगले म्हणून. धन्यवाद भाऊ. असंच मंडळाला सहकार्य राहू द्या, आणि आरतीला एक दिवस तुमच्या हाताने आम्ही आरती ठेवणार, आणि आरतीचा प्रसाद रोज तुमच्या स्टॉलवर आम्ही द्यायला येणार. घे पेन आणि यांची 501ची पावती करून टाक. हे घ्या पावती. चला येऊ का? गणपती बाप्पा चला. तर मित्रांनो, हे विचार आमच्या मंडळाचे वैयक्तिक विचार आहेत. या विचारांशी प्रत्येक मंडळ सहमत असेलच असं नाही, त्यामुळे प्रत्येक मंडळाचे विचार वेगवेगळे असू शकतात. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.